इच्छा आहे अशा सर्वांच्या उपयोगाचे आहेतच, पण याशिवाय जे शेती करू शकत नाही त्यांनाही सामाजिक भान देणारे असेच आहे. खरं तर जयंत दादा हा मी आणि अविनाश दादा या दोघांच्या वयाच्या मध्यावर असलेला, त्याला मी गेली 25-30 वर्ष जवळून ओळखतोय, अनुभवतोय आणि बघतोय. त्याचा पिंड खरं तर वक्त्याचाच आहे, पण तो चांगलं लिहूही शकतो हे त्याने भरपूर मनावर घेऊन आज खरं करून दाखवलं आहे. हे लेखच नव्हे तर आपल्या परिसरातील अनेक ओळखीच्या आता इथे उपस्थित असणाऱ्या लोकांवर त्याने लिहिलेली व्यक्तिचित्र सुद्धा आपण बऱ्याच जणांनी वाचली आहे. तसं त्याला लिखाणाचा कौटुंबिक वारसा हा मिळाला आहे. जयंताचे पंजोबा यांनी समाधान शतक नावाचं एक पुस्तक या खूप पूर्वी प्रकाशित केलंय. त्याच्या पुढच्या पिढीतील त्याची काकू श्रीमती गीता फडके यांचीही 2-3 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. आता त्यानंतर तिसऱ्या पिढीत दादाचं पुस्तक, त्याचा आज प्रकाशन समारंभ, त्याला आपण सगळेजण हजर आहोत. जयंत दादाच्या लेखनात खरं तर माझं तेच खरं असा कधीच अट्टहास नाही, पण जे खरं आहे ते प्रसंगी प्रवाहाविरुद्ध जाऊन वाईटपणा घेऊन कटेपर्यंत निर्भीडपणे मांडण्याचा त्याचा स्वभाव मात्र आम्ही याआधी खूप वेळा अनुभवला आहे. या लेखमालेतूनही तो स्वभाव आपल्याला लोकांना दिसतो आहे. मराठीतील एक प्रसिद्ध गीतकार जगदीश केबुडकर यांचं सत्यम शिवम सुंदरम असं एक गाणं, असं एक गीत या प्रसंगी आठवावंसं आठवतं. त्या गीतामध्ये केबुडकर पहिल्या कडव्यात असं म्हणतात की शब्दरूप शक्ती दे, भावरूप भक्ती दे, प्रगतीचे पंख दे, चिमण पाखरा. ही ओळ बरीचशी जयंताच्या जवळ जाणारी. पुढच्या कडव्यात केबुडकर असं म्हणतात की विद्याधन दे आम्हास, एक छंद एक ध्यास. दत्तगुरूंचा निस्सीम भक्त असलेला जयंता गेले वर्षभर हा एक ध्यास घेऊन कार्य करत होता आणि ते कार्य करताना ते पाहायचं, ते साक्षीदार व्हायचं भाग्य आमच्या नशिबी होतं. खरं तर श्रोते, खूप कठीण काम आहे हे की एखादी गोष्ट वर्षभर सातत्याने करत राहणे. आपल्यातले खूप लोक वर्षाच्या सुरुवातीला असा एखादा संकल्प करतात आणि फार तर महिना 2 महिने तो संकल्प पुढे चालतो. त्यानंतर तो हळूहळू संकल्प करताच विसरतो की हा संकल्प मी केलाय. पण या बाबतीत मात्र असं झालं नाहीये. हे पूर्ण 1 वर्ष दर शनिवारी त्या साप्ताहिकामधून, त्या वृत्तपत्रातून कायम पुढचे लेख वेगवेगळ्या विषयांचे शेतीशी संदर्भात असलेले कायम येत गेले आणि असं पूर्ण वर्ष 52 आठवडे पूर्ण असा संकल्प जयंताने आपला पूर्ण केला. तो लेख लिहिताना अजून एक असा विचार मनात आला की प्रत्येक शनिवारी लेख द्यायचा आहे, म्हणजे त्याचा अगोदर त्या विषयाचा विषय ठरवायचा, त्या विषयाची निवड करायची, त्याचा अभ्यास करायचा, त्याच्यावर विचार करायचा, त्याचं चिंतन करायचं, त्याची मांडणी करायची आणि मग लेखन करायचं. आता आत्ताच्या चालू काळात आपण बघतोय की ते लेखन करताना किती वेगवेगळ्या गोष्टींचं भान ठेवायला पाहिजे हे आता आपण अनुभवतच आहोत. या जेनझीच्या पिढीमध्ये कुठला शब्द कुठे त्याचा विपर्यास होईल या सर्वांचं पूर्ण जाणीव घेऊन हे काम जयंतदादांनी केलं आहे. मगाशी म्हटलं तसं त्याच गीतात जगदीश केबुडकर पुढे असंही म्हणले की कलागुणी बुद्धिमंत होऊ आम्ही नीतिवंत, कलागुणी बुद्धिमंत, कीर्तीचा कळस जाई उंच अंबरा. खरं मंडळी, अशा प्रकारे जयंताच्या ध्यासातून तयार झालेले हे लेख म्हणजे ही लेखमाला आज पुस्तक रूपाने आपल्या समोर प्रकाशित होते आणि तो प्रकाशनाचा समारंभ होतोय. तोही परमपूज्य स्वामी स्वरूपानंदांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या अशा पावस नगरीत पुस्तक प्रकाशित करण्यासाठी चांगली प्रकाशन संस्था लाभली आहे, ती पण रत्नागिरीतलीच. आणि स्वतः ज्यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होते ते सुद्धा आपल्या पिढीतले एक शेतीनिष्ठ शेतकरीच. आणि तुम्ही सर्व जयंतदादावर प्रेम करणारी मित्रमंडळी, नातेवाईक, हितचिंतक, मार्गदर्शक, व्यासपीठावर हजर असलेले आणि त्यांचे आशीर्वाद लाभावे असे सर्व ज्येष्ठ विद्वज्जन आणि अधिकस्य अधिकम प्रमाणे हा दुग्ध शर्करा योग जुळून आलाय.
तोही गुरुपौर्णिमेच्या या शुभ दिवशी. देवगडचे प्रसिद्ध कवी श्री प्रमोद जोशी यांच्या माझ्या वाचनात आलेल्या कवितेतील ओळी त्यांच्याकडे कुशलवाडीत मागून इथे जयंताबद्दल माझ्या भावना काय आहेत ते सांगण्यासाठी त्याचा वापर करतोय. ते त्या कवितेत असं म्हणले की सापडले हा भासत असतो, निसटले हीच वस्तुस्थिती, आणि कित्येक वेळा प्रत्यय येतो, आपण ठरतो अल्पमती. अहो व्यासंगाच्या दिशा 100 कुठे कुठे शोधायचे, आपली चूल अणु एवढी हे ब्रह्म कसे रांधायचे. दादांना विचारतो, किती वेळा अर्जुन कराल, विश्वरूप तर कळतच नाही, आणि सुगंधाची चिंता करत आमचा भूक जळतच नाही. असो, नमनाला घडाभर तेल नसलं तरी पुरेसं तेल झालं आहे असं मी समजतो, आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना यापुढेही वेगवेगळ्या शेतीविषयक सामाजिक कार्यात त्याच्याकडून उत्तम लिखाण असंच होत राहू दे असे त्याचे असीम दैवत असलेल्या दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना करतो, आणि माझं प्रास्ताविक आवर्त घेत सूत्र अविनाश दादाकडे सुपूर्द करतो. धन्यवाद. मगाशी बोलताना वाटलं की अवघड जबाबदारी तुझ्यावर दिली आहे, तशी माझ्यावरही अवघड जबाबदारी देण्यात दिली की कार्यक्रम सूत्रबद्ध कर. म्हटलं सूत्रबद्ध सोडून मला नुसतं बाकी बोलतूच बोलतायचं, पण आज आपण जयंतीसाठी सगळं गोष्टी. यानंतर आपण मान्यवरांचं स्वागत आणि सत्काराकडे येऊया. मी जयंतीचे काका याला विनंती करतो की त्याने सत्कारासाठी यावं. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे मुख्य प्रकाशक श्री विनोदी गोगले साहेब शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आपण सांगायचं. यांचं कविता आपण थोडक्यात बोलूया. 2007चा महाराष्ट्र शासनाचा शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार यांना मिळालेला आहे. 2005 ते 10 या काळात हरचेरी ग्रामपंचायतीचे ते सरपंच होते. 2008चा सरपंच हरचेरी असताना महाराष्ट्र शासनाचा राष्ट्रपतीच्या हस्ते निर्मल ग्राम पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे गावाला. आत्मा अंतर्गत 2017-18 अध्यक्ष होते. महाराष्ट्र नर्सरी असोसिएशन आणि इंडियन नर्सरी असोसिएशन मध्ये सदस्य आहेत आणि देवी महाकाली ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष आहेत. यानंतर आजच्या पुस्तकाचे प्रकाशक श्री प्रमोद कोनकर साहेब यांचा सत्कार आपण करणार आहोत. सत्वशील प्रकाशन आणि कोकण मीडियाचे सगळे सेवा श्री कोनकर साहेब यांचा यश झाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतात. ज्यांचे प्रकाश श्री नरसिंग खडके. यानंतर दैनिक सकाळ रत्नागिरी आवृत्तीचे प्रमुख आणि ज्यांच्या प्रेरणेतून हे सदर ज्यांचं ते लिहिलंय ते शिरीष दामले त्यांचाही शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतो. यानंतर पुढील सत्कारासाठी मी उदय पाटील यांना निमंत्रित करतो. आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले भूलतज्ञ आणि आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक डॉक्टर फडके साहेब यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतात. श्री उदय पाटील. त्यानंतर ज्येष्ठ नाट्यकर्मी आणि ज्येष्ठ डॉक्टर आणि आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक रानडे डॉक्टर यांचाही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येतो. यानंतर मी सर्व माध्यमांना विनंती करतो की त्यांनी पुस्तक प्रकाशनासाठी यावं.
या पुस्तकाबरोबर ई बुकचंही प्रकाशन श्री विनोद प्रभुदेसाई यांनी केलेलं आहे असं यानंतर मी आजच्या पुस्तकाचे लेखक श्री जयंतराव फडके यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. काषाय वस्त्रं करदंड धारणं कमण्डलं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादार्यं शरणं भवति. आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिनी तुम्ही सगळेजण माझ्या दृष्टीने अतिशय गुरुतुल्य असल्यामुळं मी प्रथम प्रत्येकाला वेगळा करणं व्यवहारात शक्य नसल्यामुळे मी सगळ्यांना एकदाच नमस्कार करतो. मला माहिती आहे की खरं तर माझा पिंड बोलणारच आहे, पण आता अशी परिस्थिती आहे की भरून आला आहे की मी काय बोलू आणि काय नको असा प्रश्न पडलाय की आयुष्यात क्वचित येणारी वेळ माझ्यावर आली आहे. खरं तर इथे व्यासपीठावर असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि माझे मित्र विनोद प्रभुदेसाई हे मी गेले कित्येक वर्ष अगदी जवळून पाहतोय आणि एका फोनमध्ये लगेच होय म्हणणारे कुठलाही आढावेळा न घेता असे माझे मित्र आजच्या पुस्तकाच्या प्रकाशनाला उपस्थित राहिले हे माझं भाग्य समजतो. त्याचबरोबर पहिल्या प्रयत्नातच संसर्गाकडे होय म्हटल्यामुळे माझी इच्छा म्हणा किंवा हौस म्हणा सहज शक्य झाली. ते प्रमोद काका कोणतरही माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे. शिरीष काका दामलेनी तर वर्षभर पाठपुरावा करून म्हणावं तर, पण ही लेख मला माझ्याकडनं लिहून घेतली किंवा फार त्यांना त्रास दिला नाही. मी अतिशय कमी वेळात कमी कालावधीत मला सांगून सुद्धा मी ते वेळेवर दर आठवड्याला त्यांच्या हातात शनिवारचा लेख बुधवारीच पडेल अशी व्यवस्था करणे इतपत वेळेवर काम केलं आहे. माझ्या आयुष्यात शेती ही जीवन पद्धती आहे हे मनावर ठसवणारे जसे माझे आजी आजोबा आहेत, त्यांच्या पाठोपाठ जर कोणी असतील तर ते फडके डॉक्टर आहेत की त्यांनी आयुष्यात असे माझ्यावर संस्कार केले की शेती हा आपला व्यवसाय नाहीये तर ती आपली जीवन पद्धती आहे. हे एकदा मनाने स्वीकारलं ना की शेती कोणालाच कठीण वाटणार नाही. ते माझे एका अर्थाने आजी आजोबांच्या पाठोपाठ शेतीसाठी पाठबळ देणारे असे माझे फडके डॉक्टर हे या व्यासपीठावर उपस्थित आहेत. माझ्या आयुष्यात ज्यांच्या सगळ्या गोष्टींचा मी माझा गुरु समजतो असे रानडे डॉक्टर जे कला क्षेत्रातले असते, लेखन क्षेत्रातले असते. आता समय लावताना त्याला म्हणाले मला म्हणाले कापूर घातलायस ना, मी तुला सांगितलं होतं. ही गोष्ट जवळजवळ 25 वर्षापूर्वीची आहे की कापूर भाजीवर कापूर जर असा टाकला ना की दीपप्रज्वलनाला खुशी होणार नाही. आणि इथपासून लहान लहान गोष्टी शिकवणारे नवे माझ्याकडून कौतुक होणारे. मग ते नाटक असू दे, आपला कोकणस्थानच्यात असलेला उकडीचा मुखवटा असू दे, कुठचाही गणपती रंगवायचा असू दे, कलेच्या क्षेत्रातले नव्हे तर आयुष्यातल्या प्रत्येक क्षेत्रात ते माझे गुरु आहेत असे रानडे डॉक्टर आज व्यासपीठावर हजर आहेत. आणि प्रेक्षकात तर कोणाबद्दल बोलू ज्यांनी माझ्यावर स्तुतीची सुंदर आतापर्यंत भरपूर उधळले ते माझे गुरुस्थानीत असलेले प्रमोद काका जोशी आहेत. माझे सख्खे शेजारी आहेत ज्यांनी आता प्रस्तावना केली. तो माझा मित्र असला तरी सुद्धा लहान लहान गोष्टीचा चुका सांगणारा माझा मित्र राजू आहे. वयाने लहान मोठे माझ्या घरातली माणसं आहेत. माझे काका आहेत ते आता इथे उपस्थित आहेत सत्काराला, ज्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवून ह्या शेतीसाठी आम्ही तुझ्या पाठीशी होत तू लढ असं म्हणणारे हे काका. माझे ते 2 वर्षापूर्वी वारले पुणे रत्नागिरीचे काका, त्यांनी आयुष्यभर माझी पाठराखण केली असे माझे नातेवाईक आहेत. माझा भाऊ आहे आता आलाय, लोक वेळात वेळ काढून आता हजर आहे. असे कित्येक जण आहेत जे आता इथे उपस्थितही नाहीयेत पण ते माझ्यावर प्रेम करणारे निस्तीन लोक आहेत. त्यांच्यामुळेच खरं तर बोलण्याबरोबर काही लिहिणं हातून झालं. मला आठवत आहे की जवळजवळ 5-6 वर्षापूर्वी एका अधिक चातुर्मासातल्या अधिक महिन्यात मी त्या गुरुचरित्राचं लेखी पारायण केलं. मी पूर्ण गुरुचरित्र लिहिलं तेव्हा कित्येक जणांनी मला थोडं उपहासात्मक मिळेल म्हटलं, लिहिलेलं आहे तेच लिहिलंच ना, त्यात काय विशेष आहे. एखादा गुरुचरित्राचा अध्याय लिहून बघावा म्हणजे ते कसं कठीण आहे ते तुम्हाला कळेल. पण तेव्हाच मी ठरवलं काहीतरी आपल्या मनाचंही लिहिलं गेलं पाहिजे. गुरुचरित्र तर लिहिलं गेलंच पण काहीतरी आपल्या मनाचं लिहिलं गेलं पाहिजे. आणि तिथून ध्यास मनात निर्माण झाला की मी माझं आणि मी विचार केलेलं काहीतरी लिहायला हवं. अनेक वक्तृत्व स्पर्धा जिल्हा पातळीपासून राज्य पातळीपर्यंत भाग घेतला आणि त्यात यशस्वी झालो, काही ठिकाणी अयशस्वी झालो. पण लिहिण्याचं काम पहिल्यांदा जेव्हा केलं तेव्हा ते स्पर्धेला नाही तर हौशीनेच केलं आणि मग आवड निर्माण झाली. आणि आता आपल्या मॅडम पण आले तिथे त्यांनी माझ्यावरती अधिक संस्कार केले. लिहावं कसं, लिहिताना काय शुद्ध लेखनाच्या स्फूर्ती काढावा, शब्दात गॅप सोडताना 2-2 टिंब का लिहावी, तिसरं का नसावं,
इथपासून सांगणारे अनेक गुरु मला भेटले म्हणून मी चांगलं लिहू शकलो, किंवा जे लोकांना आवडेल, जे लोकांना कळेल आणि लोकांच्या सोप्या भाषेत ते मांडता येईल असं लिहिण्याचा मी प्रयत्न केला. खरं तर ही 52 शनिवार मला मिळाले होते. माझ्या दुर्दैवाने एका शनिवारी डबल लेख छापला गेला, म्हणजे गेल्या शनिवारच पुन्हा छापला गेला, तो शनिवार माझा गेला आणि एका शनिवारी सुट्टी होती वृत्तपत्राला म्हणून गेला. नाहीतर 52 श्लोकांची गुरुचरित्रात असे 52 लेख हे माझे व्हावे अशी माझी इच्छा होती. पण गुरुनी सांगितले जरा थांबतो, अध्याय कमीच असू दे. आणि तेही बरोबर आहे. या सगळ्यातून कुठेही गर्वाची बाधा होऊ नये ही देवाची काळजी असावी. आणि त्यातूनही माझी दत्तगुरूंवर अपार श्रद्धा असल्यामुळे त्यांच्या श्रद्धेच्याच परिपाक म्हणून हे माझ्याकडनं लिहिलं गेलं असं मी मानतो. खरं तर कोकणातली शेती खूप कठीण आहे, तुम्ही आम्ही सगळेच जण अनुभवतो. माझ्या मते तरी इथे उपस्थित असलेल्या अमरशेठ देसाईंसारख्या श्रीमंत शेतकऱ्यापासून अगदी बर्वे काकांसारख्या अगदी छोट्या शेतकऱ्यांपर्यंत सगळ्यांनाही कोकणातली शेती करणं किती कठीण आहे हे ज्याचा त्याचा अनुभव आणि ते अनुभवत आहे. पण ते अशक्य नाहीये हे मला लेखातून मांडायचं होतं. म्हणून मी पुस्तकाला नावच दिलं होतं की प्रश्न, संघर्ष आणि मार्ग. म्हणजे फक्त रडगाणं गायचं नाहीये मला, मांजर माकडं असताना सुद्धा काय करू शकतो आपण हेही मी एका लेखात मांडलंय. आणि रानडे डॉक्टरांनीच एका ठिकाणी मांडलेला गवताचा मुद्दा की कोकणात काहीही नसलं तिथे गवत उगवतं, त्या गवताचंही काहीतरी आपण करू शकतो, हेही लेखाचे विषय आहे. खरं तर 52-50 लेख ही खूप लहान गोष्ट आहे माझ्या दृष्टीने, की इतके प्रश्न आहेत आणि इतके विषय मांडण्यासारखे आहेत की ते दर आठवड्याला एखादा विषय मांडायचा आणि त्याच विषयावर कॉन्सन्ट्रेट करून ते लिहायचं. हे कोणकर काकांना लेखाचं समीक्षण करताना आणि त्यातलं काय कट करावं आणि काय लेखात ठेवावं हे बघताना लक्षात आलं असेल की त्यातला एखादाही पॅरेग्राफ कमी करणं जीवावर यावं असं ते लेखांचे शक्यतो वायफळ शब्द जाणार नाही असा प्रयत्न करून. मला तर शिरीष काकांनी 500 ते 600 शब्द सांगितले होते. त्याच्या पुढे गेला तर तुझा कॉलम संपणार आहे, त्याच्या पुढे नाही जाऊन चालणार. त्यामुळे मर्यादेत राहून जसं 10 मिनिटात स्पर्धेत बोलायला शिकलो तसं मर्यादेत राहून लिहायलाही शिकलो. आणि त्या लिहिण्यातून मला तरी असं वाटतं की कोकणातल्या शेतकऱ्याचे लहान लहान प्रश्न नव्हे, त्याच्या जीवनाचे लहान लहान मार्ग मी मांडण्याचा प्रयत्न केलाय. अजूनही खूप संधी मिळतील आयुष्यात, पण पहिली संधी असते ना ती माणूस कधी विसरू शकत नाही. शिरीष काकांमुळे ती मला संधी मिळाली, कोणकर काकांमुळे ती प्रकाशित झाली आणि माझ्या गुरुतुल्य असलेल्या तुम्ही सगळ्यांमुळे ती आता सगळ्यांच्या समोर पुस्तकाच्या रूपाने आली. खरं तर पुस्तक लोक उघडून किती वाचतील हा प्रश्न माझ्या सकट, माझ्या घरातल्यांसकट सगळ्यांना आहे. तुम्ही पुस्तक प्रकाशित करता हे बरोबर आहे, पण खरोखर पुस्तक लोक उघडून वाचणारे किती आहेत? कोणकर काकांनी आता ते ई बुक स्वरूपात सुद्धा आणलंय. गुगललाही ते मिळू शकेल अशी व्यवस्था केली आहे. माझ्यावर प्रेम करणारे लोक जसे लेख वाचतात तसे ते पुस्तकही घेतील, पण ज्यांनी ते पुस्तक वाचायला हवं किंवा माझ्या पुढची पिढी किंवा जी खरंच कोकणात आपलं घर चालू राहावं म्हणून राहणारे त्यांनी ते केव्हा तरी वाचावं अशी मनापासूनची इच्छा आहे. म्हणून जवळपासच्या सगळ्या ग्रंथालयात ते पोहोचेल अशी मी व्यवस्था करणारे, शाळेत पोहोचेल अशी व्यवस्था करणारे. आणि विश्वनाथ पाटील माझे पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष आणि तालुक्यात जिल्ह्यात राज्याचे आता खजिनदार इथे उपस्थित आहे. खरं तर पाटील साहेबांना माहिती आहे की त्यांना माझा जबाब तेवढा वापर करता आला नाही. तसंच मी तुम्हालाही सगळ्यांना सांगतो की माझा जमेल तेवढा वापर जिथे करता येईल तिथे केला. तर हेच लेखाचे विषय जे 500 शब्दात मांडले गेलेले आहेत ते एका तासात बोलण्यासारखे आहेत आणि तो माझा खरं तर पीठ आहे की मी तेच विषय अधिक स्पष्टपणे आणि लोकांना समजेल, त्यातही मुलांना समजेल अशा भाषेत मांडू शकणार आहे. आणि खरं तर ती पुस्तकाच्या मागची कल्पना आहे की ते शेवटपर्यंत जावे. फडके डॉक्टरांची ही मूळ कल्पना आहे. जेव्हा पहिले 15-20 लेख छापून आले तेव्हा डॉक्टरांनी मला घरी बोलवून सांगितलं की याचं पुस्तक झालं पाहिजे. ते मला इतकं हास्यास्पद वाटलं की माझं लेखांचं पुस्तक होईल आणि ते कोणी वाचेल किंवा ते छापलं जाईल ही कल्पनाच म्हणजे मला कवी कल्पनेपेक्षा भारी कल्पना वाटली. पण जेव्हा ते लेख संपत आले, शेवटचे 2 महिने उरले, तेव्हा खूप जणांचे त्याविषयी फोन आले आणि ते जो मला म्हणायला लागला पुस्तक कधी करणार आहे. दुर्दैवाने असं झालं की पुढचे पहिले 2-3 महिने त्याचं करावं की न करावं, खरंच पुस्तक व्हावं का याच्यात गेले. नंतर कोणकर साहेबांकडे गेलं, त्यांचं छोटंसं आजारपण आलं, माझं सीझन आला मार्च एप्रिल मे आणि ते पुस्तक पुढे जाऊन गुरुपौर्णिमेचाच मुहूर्त देवाच्या इच्छेने होता, त्यामुळे ते आज छापून प्रकाशित झालं. कोणकर साहेबांनी अविश्रांत मेहनत घेतली, मी त्यांना खूप त्रासही दिला. मला असंच हवं आहे, मला तसंच हवं आहे, असाच टाईप हवा, असाच फॉन्ट हवा. पण त्यांनी कधी कटकट किंवा त्रास वाटून न घेता माझ्यावरच्या प्रेमापोटी ते अतिशय कमी कालावधीत मला छापून दिले.
प्रमोद काका जोशी एक छोटीशी कविता माझ्या या पुस्तकावर प्रकाशित झालेल्या करणार आहे, गेलेली आहे, ती तुमच्यासमोर सादर करणार आहे. पण त्या कवितेपेक्षाही आणि ह्या लेखांपेक्षाही तुमचं सगळ्यांचं प्रेम खूप मोठं आहे याची मला जाणीव आहे. आणि त्या प्रेमात उत्तरदायी होणं मला कठीण आहे, मी कृतज्ञ आहे. माझे खरी तर परीक्षक म्हणाल ना तर पहिल्यांदाच लेख झाला लिहून की पहिल्यांदा मी राजूला वाचून दाखवायचो किंवा माझ्या बायकोला वाचून दाखवायचो. हे खटकणार आहे, हे नको आहे, हे कशाला हवं याच्यात, असे अनेक अभिप्राय मी ऐकलेत आणि त्याच्यानुसार सुधारणाही केली. कारण असं आहे की आताच कोणतरी म्हणालं की एखाद्या शब्दाने माणूस दुखावला जातो, माझे 100 शब्द मग ते पुसून काढायला कठीण होतात. जिजामाता कृषीभूषण पुरस्कार मिळालेल्या शैला काकू माझ्या समोर बसले, लहान लहान मुद्दे मी त्यांना विचारले, त्यांच्या हाताखाली मी तयार झालोय. अशी अनेक माणसं आहेत, वसंत काका फडके आहेत, सतीश झालाय, खूप लोक आहेत की ज्यांनी मला लहान लहान गोष्टी समजावून सांगितल्यात, माझ्याकडून करून घेतल्यात, मी बघितल्यात. माधव काका आहेत. आयुष्यात अशी कुठची वेळ नाही किंवा कुठची पायरी नाही जी मी कोणाकडून काहीतरी शिकलो नाही. अशी त्या शिक्षणाचा काहीतरी शब्दात रूपांतर व्हावं असा परमेश्वराची इच्छा होती, म्हणून ते झालंय. तुमच्या प्रति मी सगळ्यांप्रती कृतज्ञ आहे. तुम्ही मुद्दाम आवर्जून आपल्याला अतिशय बहुमूल्य वेळ काढून ह्या तासाभराच्या कार्यक्रमासाठी खूप लांबून आलाय. पण हेच प्रेम माझ्या त्या पुस्तक रूपाने सर्वदूर पोहोचावं यासाठीही तुम्ही तेवढाच प्रयत्न करावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि माझे लेखक म्हणून असलेले 2 शब्द संपवतो. जयंतराव पावसे, त्याला कुठेही जयंतराव होऊ देऊ नका. आणि पुढच्या बोलणाऱ्या दोघा तिघांना विनंती करतो की माझं कौतुक करण्यापेक्षा त्यांच्या पुस्तकाच्या विषयावर बोला, ते जास्त महत्वाचं आहे. धन्यवाद. धन्यवाद जयंता. आता बोलताना म्हटलं की ते पुस्तक छापण्याचं कोण वाचेल न वाचेल, याच्या पुढे ते लेख वाचतील न वाचतील. पण जयंत, मी एक अनुभवाने थोडंसं सांगेन की आपण करत राहायचं. मी जर ओळखपट्टा जो उपक्रम करतो तो ज्या लोकांसाठी करतो ते प्रत्यक्षात तिथे नसतातच, पण मी करत राहतो. यानंतर श्री तांबे सर, यानंतर आपले प्रकाशक श्री तोंडकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत. कुठलेही पुस्तक असतं ना, त्या पुस्तकामध्ये ते अनेक पानं असतात. त्यात एक पान असतं प्रकाशकाचे 2 शब्द. म्हणजे प्रकाशकाने 2च शब्द सांगायचे असतात. लिहिताना असेल किंवा बोलताना कधी 2 शब्दात काय शक्य आहे, फार सांगायचं सांगणार 2 मिनिटात थांबवणार आहे. योगायोग आहे आज असा आलेला आहे की मी सकाळमध्ये दीर्घ 35 वर्ष सेवा केली. माझ्या नंतर माझ्या गाडीवरची रत्नागिरीच्या आवृत्ती आंबाळ्याकडून आली की पुढे लावली. तर सकाळमध्ये प्रसिद्ध आणि लेखक आला होती की त्यांनी करून आणि केली. त्याचं पुस्तकाचं रूपांतर आता होत आहे, ते त्यांच्यासोबत होत आहे. आणि शेती या विषयावरती जे आहे वेगळं आहे. सकाळमधल्या सेवेनंतर मी प्रकाशनाचा व्यवसाय सुरू केला आणि आज जे आपण पुस्तकाला प्रकाशित केलं हे आमचं 34वं पुस्तक आहे. आणि ही आवृत्ती झाली तर 35 पुस्तकांपर्यंत आम्ही पोहोचलेले आहोत. आणि हे फक्त कोकणासाठी म्हणूनच केलेलं आहे. कोकणाचे विषय आम्ही आमच्या पुस्तकात असतात आणि हे वेगळे पण कितीही होतं. आता लेखकाने सांगितलं की मर्यादित लिहावं लागलं, पण मर्यादा जरी असली तरी विषय अमर्याद आहेत. त्याच्यामुळे त्यांनी असंही सांगितलं की मला असं बोलायची वेळ पहिल्यांदा आलेली आहे, तर ते सातत्याने अशी वेळ येऊ आणि अशा पद्धतीचे कार्यक्रम सातत्याने होऊ आणि अशा पद्धतीने करावं. आणि त्यांनी जे सगळं लिहिलेलं आहे ते वस्तुस्थिती मांडणार आहे, चांगलं आहे, निवृत्तीपूर्वक किंवा वाईट आहे, काही चांगलं होणारच नाही. कोकणातली स्थिती म्हणजे घाटावरचे लोक आपण मुद्दामून म्हणतो की ते कोकणाकडे किंवा कोकणाच्या शेतीकडे तसं तुच्छतेने बघतात. कारण वरच्या एकरच्या आणि हेक्टरमधल्या जे जमिनी असतात आपल्याकडच्या गुंठ्यामध्ये लोकांच्या असतात, कारण ती मर्यादा त्याला आहे किंवा अनेक कारणामुळे. त्यामुळे साहजिकच कसं आहे की इथली जी माती आहे, इथली शेती आहे ही या भागापुरती मर्यादित आहे. पण हीच माती हापूस जगभरामध्ये पोहोचवते, ती
इतकं त्या मातीचं महत्व आहे. मग आपण जर जगभर पोहोचत असेल तर त्याच पद्धतीने इतर उत्पादनं सुद्धा जगभर पोहोचू शकतात अशी त्यांची क्षमता आहे. अनेक लोकांनी आता शेती सोडून दिलेली आहे. त्याला कारण अनेक आहेत. या कारणांचा सगळा उहापोह या पुस्तकांच्या मध्ये झालेला आहे. वांद्राचा उपद्रव, आणखी अनेक बदललेलं वातावरण, अशा अनेक गोष्टींचा उहापोह त्याच्यामध्ये केलेला आहे. पण त्यावरही मात आपल्याला करायला पाहिजे आहे. कारण शेतीशिवाय दुसरं काही होऊ शकत नाही. बाकी सगळ्या गोष्टी होती. शेती शेतातून शेतकऱ्याने काहीतरी पिकवलं नाही तर आपण रोजचं खाणार काय, म्हणजे जडपण निवड नसेल तरीही जगण्यासाठी आवश्यक असलेलं अन्न हे शेतकरी तयार करत असतो. मग त्याचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत. तर ते करत असताना आपण शेती करून घेऊ नये. कितीतरी प्रकार म्हणजे नोकऱ्या, व्यवसाय याच्यासाठी मोठ्या प्रमाणावरती आपलं स्थलांतर होत आहे. शाळा होत पडत आहे, शाळा बंद पडत आहे, कारण त्याची लोकवस्ती कमी झालेली आहे. आपला जिल्हा एक असा आहे की आपलाही सिंधुदुर्ग की मतदारांची संख्या वर्षानुवर्ष बदलत नाही, कमीच झाली तर कमीच होते, वाढतच नाही. कारण मोठ्या प्रमाणावरती झालेलं स्थलांतर, आणि हे स्थलांतर अशासाठी आहे की शेतीमध्ये आपल्याला उत्पन्न मिळत नाही म्हणून. आणि पण शेतीमधलं उत्पन्न मिळत नाही हा एक समज पसरवलेला आहे, तो गैरसमज आहे. हे दूर करायचं काम जनतासारख्या शेतकऱ्यांनी केलेलं आहे आणि ते त्यांनी यातून मांडलेलं आहे. हा एकच लेखक नव्हे तर प्रत्येक व्यक्तीकडे काही ना काहीतरी देण्यासारखं लिहिण्यासारखं असतं. शेतीमध्ये फळ कशाचा भाग नाही, अनेक इतरही गोष्टी आविष्कार असतात आपल्या मनांचे, मतांचे, तर तेही लोकांनी प्रकट व्हावं या निमित्ताने. आम्हीच प्रकाशित करू असं नाही, प्रकाशन काय आमच्याकडे करायला पाहिजे त्याला भाग नाही. पण जर आवश्यकता काही असेल तर आम्ही सातत्याने अशा तऱ्हेने पुढे येणारा निश्चितपणे मदत करू. यांच्या पुढच्या आणखी नवीन पुस्तकांसाठी मी शुभेच्छा देतो. धन्यवाद कंपोसे. यानंतर ज्यांनी जयंताला प्रेरणा देऊन त्यांच्याकडून लिहून घेतलं ते श्री दामले सर. प्रत्यक्ष शेती करणारे शेतीतज्ञ असताना मला बोलायला सांगू नकोस अशी त्याला विनंती केली होती, पण त्याने त्याचे ऐकलं नाही. म्हणून आपण ते पार पाडतो. त्या सर्वांची क्षमा मागून दोन्ही डॉक्टर असो, जयंता, विनोद असू दे, प्रत्यक्ष शेतीत अनुभव घेऊन जे शेती जगले त्यांच्या समोर शेतीवरती मी कधी माती चिखलात पाण्यात घातलेलं ते बोलावं यासारखा विनोद नाही. पण हल्ली पत्रकार बरेच कळत नकळत विनोद करत असतात. त्याचा एक लेख फक्त डबल लागला. मी म्हटलं लोकांची मागणी होती म्हणून लागला असं तो आता सांग की त्या लेखाला इतकी मागणी आली की पुन्हा छापायला लागला. त्याचा गप्तीचा भाग सोडून गेला. तरी या पद्धतीचं लिखाण प्रसिद्ध व्हावं हा माझा अट्टास होता. म्हणजे जयंताने मला चांगले शब्द केले की प्रेरणा दिली. प्रेरणा वगैरे काय नाही. माझं म्हणणं असेल की संपादयुगात काम करणारा पत्रकार हा प्रत्येक गोष्टी तज्ज्ञ असतो असं नसतं. लोकांची एक समजूत असते, सगळ्या गोष्टी त्याला कळतात आणि काही वेळा हितसंबंध बातमी हल्ली तीही गरज पडलेली नाही सामाजिक यामुळे, पण त्याला बोलावतात. तसं नसतं. तर ज्या क्षेत्रात जो उत्तम काम करतो, ज्या क्षेत्रात तो उत्तम स्वतः तज्ज्ञ आहे, अनुभव जाणगा आहे, त्याच्याकडून चांगलं लिहून घेणे हे चांगल्या संपादकाचं काम आहे असं मी मानतो. त्यामुळे कोणकर सरांकडून पुढे चार झाल्यानंतर मी गेलो तर माझ्या कारकिर्दीमध्ये किमान साधारणपणे 6 ते 7 सदर एका वर्षात, अशी 7 ते 8 वर्ष म्हणजे साधारणपणे 56-57 लोकांकडून मी सदर लिहून घेतलेली आहे. त्यासाठी लोकांच्या मनगुटीवर बसायला लागतं, त्रास द्यावा लागतो, कधी वेळोवेळी दिवसावं लागतं. पण चिपळूणमध्ये माझ्या एका मैत्रिणीने याच्यावर उल्लेख करताना राजाभाऊ बर्वे म्हणून त्यांचं पुस्तक प्रसिद्ध झालं, कोकणातल्या तीर्थाल व्यक्तिमत्वांवर त्यांनी लिहिलं. तेव्हा त्यांनी सांगितलं की साधारण विक्रम वेताळमधला जो वेताळ असतो तशी याची अवस्था आहे. त्यामुळे
एकदा जर होय म्हटलं तर त्याच पद्धतीने पाठपुरावा होईल हे लक्षात ठेवा. माझं सुदैव असं की जयंताकडे असा खरंच पाठपुरावा करायला लागला नाही, कारण सांगितलं ते खोटं नव्हे. पण दुसरा लेखक माझ्याकडे प्रसाद जोग म्हणून आणि प्रकाश देशपांडे म्हणून 2-2 वर्ष लिहिली, पण त्यांचा लेख आधी तयार असायचा. असो, मुख्य मुद्दा काय की माझी अडचण अशी आहे की जयंतानं सांगितलेलं आहे माझं कौतुक करायचं नाही. आता त्याच्यात त्याला मी नकोय. आता ज्ञानेश्वर तुकोबा आपली परंपरा आहे असं तर ज्ञानेश्वर सगळ्यांना माऊली म्हणून वागतात. आम्हाला पत्रकारांना काय सगळ्यांना माऊली वगैरे म्हणणं शक्यत नाही, शक्य नसतं ते इतकं मऊ राहणं. त्यापेक्षा नाठाळाच्या माठी आणि काठी म्हणणारा तुकाराम आम्हाला जास्त जवळचा वाटतो. आणि त्याच नात्याने तुकोबारायांचा आधार घेऊन मी सांगतो, आपुलिया बळे नाही मी बोलत. माझं नव्हे, तुकारामांचं आहे, जयंताचं पठ्य तुकारामांचं आहे. आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा भगवंत वाचा त्याची. जयंताचे सारखे सांगतो की हे मी नव्हे, आम्ही आहोत. तर वाचा त्याची इथे फक्त बदल करून मी एवढंच खालची ओळ बदलली, सखा बळीराजा वाचा त्याची. संपूर्ण बळीराजाच्या ज्या समस्या आहेत या बळीराजांच्या वतीने मी बोलतोय. जयंताची जी मी आम्ही इथपासूनची जी सर्व आहे की मला सांगायचं असं नाही, पण चांगलं असेल ते मी घेणार. याच वृत्तीने त्याने सर्व लेख लिहिलं. त्याच्या लिखाणाचा आवाका भरपूर मोठा आहे. या सगळ्या शेतीकडे तो अत्यंत सम्यक दृष्टीने बघतोय, ते लक्षात घ्या. आणि त्यासाठी वेळ पडली तर नाठाळाच्या माठी आणू काठी अशी जरी नसली तरी त्याने त्याचा उपहास, उपसर्ग, उपभेद, नंतर उपरोध या सगळ्याचा वापर व्यवस्थितपणे केलेला आहे. तपल्या टिचक्या मारलेल्या आहेत. त्यातलं 1-2 आम्हालाही पोचले राव म्हणायला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की खरोखर एसी मध्ये बसून किंवा असलापैकी शेतीच्या याच्यात गाड्या फिरवून शेतीची धोरणं वरती बसून आखण्यापेक्षा जो प्रत्यक्ष शेतात काम करतोय, बांधावरती जाऊन काम करतोय, प्रत्यक्ष काम करून घेतोय, त्याचा जाणता अनुभव लक्षात घेऊन शेतीमधली धोरणं आखली गेली पाहिजे. हे जे महत्वाचं आहे आणि जे आपल्याकडे नेमकं होत नाही त्याच्यावर त्याने व्यवस्थितपणे बोट ठेवलेलं आहे. आणि त्यामध्ये मला वाटतं असं की माझ्यासारखे पढत पंडित, कारण नसताना शेतीवर मला बोलायला सांगतो, त्याचाही समावेश आहे. पण त्या टाकल्या, त्या टिचक्या, त्या टपल्या हे सगळं अत्यंत आवश्यक होतं. नाताळाच्या माठी हाणू काठी हे खरं तर पत्रकारांचंही ब्रीफ पाहिजे, पण दुर्दैवाने हल्ली पत्रकारांच्या हातातली काठी सत्ताधी जेव्हा वाजवतो तेव्हाच असते. उरलेल्या वेळी आपली काठी तो काही चालवत नाही. असं असताना जयंतासारखेने त्याच्यात भले अगदी जरा नाजूक चिमटे काढलेले असतील, रेशमी चिमटे काढलेले असतील, असं लिखाण वाटतं की आम्हालाही बरं वाटतं ना, आम्हाला लिहिता येत नाही, हे आलंही बरं झालं, तिथून तिथे पोहोचलं. जयंता त्याच्यामध्ये आंब्यावरती 6 ते 7 लेख आहेत. म्हणजे अगदी आंब्याची नर्सरी कर्ज बनवण्यापासून ते पुढे अगदी काढणी पश्चात आणि पाठवण्यापर्यंत, मार्केटिंग पर्यंत. शिवाय इतर प्रत्येक गोष्टीला भातशेतीत तर आहेच आहे. पण ह्या सगळ्याचा विचार करताना त्यातला तपशील जो आहे, माझ्यानंतर विनोद प्रभुदेसाई बोलणारे किंवा डॉक्टर बोलणारे, त्यामुळे त्याबद्दलचा तपशील आणि मी सांगेन माझा आपण उघडं पडणार नाही. आपल्याला काय कळत नाही एवढं मला कळतं, त्यामुळे मी त्यात शिरणार नाही, त्याची खात्री बाळगा. पण त्याच्या लिखाणाची वैशिष्ट्य काय तुम्हाला सांगतो. शेतीकडे अत्यंत सम्यक दृष्टीने होलिस्टिक अप्रोचने तो बघतो. म्हणजे शेती एके शेती, भाग एके भाग, आंबा एके आंबा, तो सुद्धा ऊस, तो सुद्धा अमुक असं नाही. त्याचा सर्वंकष विचार तो करतो. त्याच्या प्रत्येक अनुभवाची जोड आहे त्या सगळ्याला. 30 वर्ष या मातीत उभा राहून तो राखतोय. यात त्याने प्रयोग केलेले आहेत, अनुभव घेतलेले आहेत, त्याची गणितं मांडलेली आहेत. त्याच्या विचारामध्ये अजिबात भाबडेपणा नाही. कोकणातला शेतकरी, कोकणातलं निसर्ग सौंदर्य, कोकणात होमस्टे, नदी, त्याचा परिसर, या सगळ्याकडे एका अत्यंत रोमॅन्टिसिझमच्या पद्धतीने बघितलं जातं. त्यातली जी रील्स असतात हल्लीच्या काळातली, त्याला कुठे तोटाच नाही. त्याच्या इतकी भ्रामक कोकण बद्दलची समजूत कोणीच करून दिलेली नाही. जयंताचं कुठेही भ्रामकपणा नाही, कुठेही भाबडेपणा नाही, रोमॅन्टिसिझम नाही. आणि मी त्याला याबद्दलचं सदर लिहिताना स्पष्टपणे सांगितलं होतं की असलं जर तुझ्या लेखाला तुम्ही बाजून ठेवेल, तुला ललित लिहायचं असेल तेव्हा ललित लिही. मी त्याचा दोन्हीवरचा लेख बाजूलाही काढून ठेवला होता असं मला आठवतं. अतिशय सुरेख लेख आहे.
पण दोन्ही कुटुंबाला मिळणं किंवा आजच्या मुलांना न मिळणं ही शेतकऱ्याची समस्या नाही. आपल्याला शेतकऱ्याचं रखरखीत वास्तव उभं करायचंय. त्यामुळे तिथे त्याने कुठेही कसर सोडलेली नाही. आणि त्याने ते सांगितलं, मी चांगलं बोलतो. तुमचा आत्मा एखाद्या गोष्टीत असतो ना, तेव्हा तो माणूस जे बोलतो, मग तो साधा बांधावरचा शेतकरी सांगू दे त्याच्या भाषेत, किंवा आणि अत्यंत विद्वान माणूस सांगू दे, त्याचा जेव्हा तो स्वतः म्हणून बोलत असतो तेव्हा ते सगळं उत्स्फूर्तपणे येत असतं. त्याला अभ्यासाची जोड मिळाली की संपूर्ण ते अत्यंत विद्वत्तापूर्ण, खरं आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभवातून आलेलं असतं. त्यामुळे जो चांगला बोलतो, भरपूर नव्हे, मी चांगला शब्द वापरतो, जो चांगला बोलतो त्याला लिखाण करणं कठीण नाही. हा माझा अनुभव असल्यामुळे मी अनेक जणांनी या पद्धतीने लिहून घेतलेला आहे. तर जयंताचे यातले जे लेख आहेत त्याच्या रखरखीत वास्तव त्याने जे मांडलं, त्याच्यात जुनं आमच्या वेळी होतं तेच चांगलं होतं. आता आमच्या वेळी म्हणण्या इतपत ती पहिली पिढी, जयंताई माझी दुसरी पिढी आणि तिसरी पिढी चालू आहे. अशा वेळी रोग जडतो, आमच्या वेळी काय भारी असतं असं नाही. प्रत्येक पिढीला भारी चालूच असतं. साधारण कॉलेज वगैरे ते दिवस असतात तेव्हा लोक सांगायला लागतात. शेतीत तसं सांगायची गरज नसते, पण सांगितलं जातं. जयंतान तसंही सांगितलेलं नाही. जुनं काय आहे, जुन्याबरोबर कोणत्या नव्याचा अंगीकार करायला हवा आहे, याचीही जाणीवपूर्वक आणि प्रत्यक्ष अनुभवाचा साधार नोंद त्याने अशा लेखातून केलेली आहे. मग त्याच्यासाठी बरोबर जमिनीचा कस कसा वाढवायचा, गांडूखत चालवायचं का, मातीची धूप कशी होते ती कशी थांबवायची, आधुनिक तंत्रज्ञान वापरताना चिखलनीला ट्रेलर कुठं उपयोगी पडत नाही किंवा त्याच्यामुळे काय फरक पडतो, ते ती आधुनिक तंत्रज्ञान वापरताना, यांत्रिक अवजार वापरताना काय त्याच्यामध्ये करायला लागेल, अशा सगळ्या गोष्टींची मांडणी त्याच्यामध्ये आहे. आता यातले मला यांनी आमच्या कार्यकर्त्यांनी एक थोडा वेळ कमी करून दिलाय, त्यामुळे मी फार वाढवत नाही, तरी सुद्धा सांगतो की त्याच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकारण, कारण निवडणुकांमध्ये शेतकरी कसा भरडला जातो आणि कसा ओढला जातो, तरुण पोरं कशी ओढली जातात, याचं सर्वाचा उल्लेख, सर्वाचे सर्व विषय त्याने अत्यंत उत्तम पद्धतीने हाताळलेले आहेत. आणि उत्तम पद्धतीने मी म्हणून त्याच्यासाठी सांगतो की टीकेचा सुरू नाही, तो जुनं तेच चांगलं हा म्हणण्याचा विषय नाही. नव्याशी चांगला जुळवून घेऊन जगणं आवश्यकच आहे. शेती हा व्यवसाय नसला त्याच्यात त्याचं अतिशय चांगलं वाक्य, अशी एक 10 वाक्य आहेत त्याच्यामधली, की जी चमकदार नाही पण जी सूत्र म्हणून तुम्ही सांगितली तर संपूर्ण आवाका लक्षात येतो त्या लेखाचा काय असेल. त्यात त्याने आंब्याबद्दल एक असं लिहिलंय वाक्य की आंब्याला पूर्णपणे मशीन लावलं की हापूस रसाळ आंब्यापेक्षा तो प्रॉडक्ट म्हणून बाहेर पडणार. ह्याच्यातल्या शब्दातली भावना आणि शब्दाचा भाव जर त्यातला तुम्हाला जर कळला तर तो नेमकं काय म्हणतो हे लक्षात येईल. ही दृष्टी, ही त्याच्यामधली भावना आणि हा त्याच्यामध्ये असणारा आत्मा जो आहे तो जर त्या लेखनात पुरेपूर उतरला असेल तर ते लेखन सकस उतरणारच. आणि त्या लेखनाला तत्कालिक नव्हे तर अक्षर नाही अशी अक्षर असल्याची असली, त्यामुळे त्याचं पुस्तक निघालं यात मला काही विशेष वाटत नाही. ते पुस्तक काढणाऱ्या कोणकर सरांचं मी अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो, कारण असं कठीण असतं. आता लाईट गेलाय की आजच्या गुरु दिवशी तू अधिक बोललास, थांब, शेतीवर जास्त बोल नको, हे सांगण्याचा संकेत आहे की काय असं वाटतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद दामले साहेब, तुम्ही जयंताच्या सगळ्या लेखांचा थोडक्यात उहापोह केलेला आहे. मी खरं तर तुम्हाला म्हटलं की कोणकर साहेबांची जी राहिलेली मिनिटं आहे ती पण तुम्ही घ्या, त्याच्यामुळे तुमचा काहीतरी गैरसमज झाला असावा, अजून यानंतर मी आपले प्रमोद जोशी साहेब आलेले तिथे, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कविता केलेली आहे त्यासाठी मी त्यांना आमंत्रित करतो स्टेजवर. 2 मिनिटं थांबले जनरेट लगेच करू. हो 2 मिनिटं थांबले. नाही 2 मिनिटं थांबले. हो.
व्यासपीठावरील आणि श्रोतृपीठातील सर्व मान्यवर नमस्कार. स्वरूपानंद नगरी पुस्तकाच्या गुरु स्वरूपाचा आनंद मिळवण्यासाठी आपण सगळे जमलो आहोत. अभ्यासोनी प्रकटावे या तत्वानुसार, आधी केले मग सांगितले या निर्णयानुसार, आणि जे जे आपण असे ठावे ते ते इतरांशी सांगावे आणि शहाणे करून सोडावे सकळ जन या हेतूनुसार बोल बळीराजाचे ही मालिका प्रसिद्ध झाली होती. आज ती पुस्तक स्वरूपात प्रकाशित होण्यासाठी सिद्ध आहे. त्या निमित्तानं एका सर्वमान्य लेखकासमोर एका सर्वसामान्य कवीला काय वाटतं ते सादर करण्याची जी मी हिंमत करतो आहे. आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशीच गुरुवंदनेची संधीही घेतो आहे. माती ऐकते ध्यान देऊनी कृतार्थ बळीराजाचे बोल. माती ऐकते ध्यान देऊनी कृतार्थ बळीराजाचे बोल. कारण त्याच्या उरात असते पाऊस नसला तरीही बोल. कारण त्याच्या उरात असते पाऊस नसला तरीही बोल. जयंतरावांचं हे एका दिवसाचं चिंतन नाही. बारमाही संवाद असे हा. बारमाही संवाद असे हा नांगरण्याशी रुजण्याचा. बारमाही संवाद असे हा नांगरण्याशी रुजण्याचा आणि घामाला पाऊस समजून 12 महिने भिजण्याचा. घामाला पाऊस समजून 12 महिने भिजण्याचा. हाताच्या घड्या होत्या त्या सुटल्या आणि त्याचा टाळीसाठी वापर होऊ शकतो हे कळलं आणि बरं वाटलं जरा. हे लेखन म्हणजे काय आहे माहिती आहे का? ठेच ठेवून आपुल्यापाशी, ठेच ठेवून आपुल्यापाशी मलम लावणारे हे लेख. ठेच ठेवून आपुल्यापाशी मलम लावणारे हे लेख आणि शून्याकडून अनंताकडे हा तर जाणारा आलेख. शून्याकडून अनंताकडे हा तर जाणारा आलेख. फडके म्हणजे काय? तर सामान्य कामासाठी काढलेला कापडाचा तुकडा. आणि जयंत म्हणजे काय? जयवंत, विजयंत, यशवंत. फडके आणि जयंत एकत्र येण्याचं कारण सांगतो. फडके आधी सुधीर आलं की तिथे 8वा स्वर होतो आणि फडके आधी जयंत आलं की तिथे प्रतिभेचं घर होतं. असं सुभद्रेचा शालू फाडून श्रीकृष्णाच्या कापलेल्या बोटावरती फडकं बांधते. तिथे ते फडकं जयंत ठरतं म्हणून जयंत फडके. फडके सुद्धा जयंत ठरते जखमेवरती कृष्णाच्या. फडके सुद्धा जयंत ठरते जखमेवरती कृष्णाच्या. मग काय होतं? उत्तरांची मग धावे गर्दी जन्माआधीच प्रश्नांच्या. उत्तरांची मग धावे गर्दी प्रश्नाआधीच जन्माआधीच प्रश्नांच्या. वृत्तपत्रातल्या सगळ्याच लेखमालांचं पुस्तक होतं का? दर्जा किंमत कळल्यानंतर पहा मालिका झाली पुस्तकं. दर्जा किंमत कळल्यानंतर पहा मालिका झाली पुस्तकं. आणि कृतज्ञ जो जो असेल तो या ग्रंथावर ठेवील मस्तक. कृतार्थ जो जो असेल तो या ग्रंथावर ठेवील मस्तक. जयंतरावांची कोणतीही कृती उक्ती ही कृतीशिवाय नाही. म्हणून ही केवळ व्यक्ती नाही तर ही वृत्ती आहे. आधी केले मग सांगितले असेच बळीराजाचे बोल. आधी केले मग सांगितले असेच बळीराजाचे बोल. आणि रोज खणून या व्यासंगाची विहीर गेली आहे खोल. रोज खणून या व्यासंगाची विहीर गेली आहे खोल. ही ओळ बहुतेक काळ्यांची नसावी. नेहमी पुस्तकाला प्रकाशनामुळे प्रकाश मिळतो. नेहमी पुस्तकाला प्रकाशनामुळे प्रकाश मिळतो. आज मात्र या पुस्तकामुळे प्रकाशनावर प्रकाश मिळालेला आहे. म्हटलं म्हणून नको. प्रकाश लाभे प्रकाशनाला प्रतिभा लाभे व्यासंगा. प्रकाश लाभे प्रकाशनाला प्रतिभा लाभे व्यासंगा. आणि अध्यात्मापरी लाभो श्रद्धा
अशा वेगळ्या सत्संगात अध्यात्मापरी लाभो श्रद्धा अशा वेगळ्या सत्संगात तुम्ही कंटाळा ते मला माहिती आहे आणि ते ज्याला ओळखता येतो तो चांगला आहे. म्हणून शेवटच्या कडव्यावरती येतो. एक वैश्विक विधान आहे की अंबानींच्या खिशात पैसे असतील पण शेतकऱ्याच्या घरात नक्की एक 10 किलोची पिशवी तांदूळात भरलेली असते. आणि म्हणून ते वैश्विक विधान असं आहे की सगळ्यात शेवटी उपाशी मरणारा माणूस तो शेतकरी असतो. शेती होणं मोठी संस्कृती, शेती होणं थोर तपस्या. शेती होणं थोर मोठी संस्कृती, शेती होणं थोर तपस्या. आणि खिसा जरी का असला निर्धन पोटासाठी नाही समस्या. खिसा जरी का असला निर्धन पोटासाठी नाही समस्या. संपवलं म्हणून तरी काय वाटलं आपल्याला आलेले अनुभव लिखित करण्याचा आणि लोकांना आवडतील असे लिहिण्याचा हा त्याचा अतिशय सुंदर होता आणि छान प्रत्यक्षात आणलेलं आहे. आता त्याचं म्हणणं असं किती लोक वाचतील काय करतील पण ज्यांना नक्की शेतीबद्दल काही किती किंवा आत्मीयता आहे ते 100% वाचतील आणि त्याचा काही उपयोग सुद्धा करून घेऊ शकतील. बाकी त्याच्यापेक्षा जास्ती काही कमी काय असं मला वाटत नाही. पण तिथे लिहिण्याचं धाडस ती शब्दयोग केलं आणि ते सगळे मांडणी ही फार उत्कृष्ट केलेली आहे. आणि मला स्वतःला खूप आनंद आणि समाधान वाटलं की वर्षावर मी जो ही गोष्ट लावून धरली होती प्रत्यक्षात आलेलं आहे आणि त्यामुळे खूप आनंद वाटतो. त्याला शुभेच्छा देतो आणि त्याने आणखीन काय काय ते असं पुण्याचं आध्यात्मिक अध्यात्मिक चांगलं आहे. स्वामींचं त्याच्यावर आशीर्वाद आहे. आहे आमच्या संघाबद्दल अधिक काही उभरतं साहित्यिक आपल्या कोकणातला मधीतच असतो. त्यातलाच लोक भरपूर म्हणजे आपल्या अनुभव लिखित करण्यास फार म्हणजे कमी असते. त्याच्याजवळ जे आहे त्याचा अनुभवही आहे आणि ते पूर्ण माननीय व्यासपीठ आणि माननीय श्रोतृवृंद, पादरासेसम नावाची आमची एक संस्था आहे. पावस दशकृषी ब्राह्मण सेवा संघ. तर त्याच्यात आम्ही दरवर्षी आमची एक ट्रीप जाते. एक वर्ष आम्ही सगळ्यांनी असा विचार केला आणि तो पक्का केला की एक कृषी प्रदर्शन होतं पुण्याला, ते भाल्याला जाऊया म्हणून ते गाडी वगैरे करून स्पेशल आम्ही सगळं कृषी प्रदर्शन बघायला गेलो. आणि प्रदर्शन बघितल्यानंतर परत येत असताना नेहमीप्रमाणे एकमेकांची ओखाळ्या पाखाळ्या काढणं आपल्या मारणं वगैरे चालू होतं. याच्यासाठी आम्ही भेटलो जातो खरं तर ही वस्तुस्थिती आहे. तर तसं चालू असता असता डॉक्टर पण होते की आम्ही असा मनाशी विचार केला की आपण ह्या प्रदर्शनाला एवढ्या लांबून आलो, तो परस्परांचा सहवास याच्याशिवाय आपल्याला काय मिळालं. कारण ते प्रदर्शन जे होते आणि त्यातले जे विषय किंवा त्याचे जे स्टॉल्स होते ते सगळं आम्ही
फिरून बघितलं आणि त्यातला एकही स्टॉल असा नव्हता किंवा एकही गोष्ट अशी नव्हती की जी आम्हाला पुण्यातल्या शेतीसाठी उपयोगी पडेल. आमच्या दृष्टीने ते कृषी प्रदर्शन म्हणजे घाटावरच्या शेतीचं केलेलं प्रदर्शन होतं. आमच्यासाठी त्यात काही उपयोगाचं नव्हतं. ही चर्चा आमची तिथे बसून परत येत असताना झालीच. त्याच्यानंतर इथे आल्यावर इथली जी मासिक सभा असते त्यातही ही चर्चा झाली की आपल्या कोकणातली शेती आणि कोकणातला शेतकरी यांच्या दुःखाला, प्रयत्नांना, कष्टांना कोण वाचा पडणार, कुणीतरी वाचा फोडली पाहिजे. कारण तशा अनेक कला आहेत, तशी लेखन ही एक कला आहे. आणि लेखन कसं असावं तर त्याची सगळ्यात मोठी कसोटी ते वाचनीय असावं. मग वाचनीय असलं तर 700 वर्ष वाचलं जातं हे आपण स्वतःचा अनुभव घेतो. आणि म्हणून त्याने आम्हाला तो जेव्हा म्हणाला की मला अशी संधी मिळते, मी कोकणातल्या शेतीवर लेख लिहिणार आहे, हे आमचं बोलणं झालं. आणि त्याच्यानंतर ते लेख यायला लागले. सगळे लेख आधीच वाचनात आले, आता ते पुस्तक रूपात आले. तर हे पुस्तक त्यांचं होत असताना त्याने आणखीन एक कार्य केलं, ते मला लेखक केला. तर मी आजवर कुठे काही लिहिल्याचं काही पुरावा कोणाशी असणार नाही. बोलतो बाकी सगळं करतो, पण लेखन कधी केलं नव्हतं. ते यांच्यामुळे मला करायला मिळालं. आता सगळ्यांच्या आपल्या मनात प्रश्न असतो की हे पुस्तक वाचावं कसं. तर त्याचा शेवटचा एक पूर्वंत कोणी मी थांबतो, पुस्तक वाचावं कसं, विकत घेऊ. धन्यवाद. त्या अनुषंगाने सांगतो की आज आपल्याला पुस्तक इथे उपलब्ध आहे. आजचा दिवस सवलतीमध्ये 200 रुपयामध्ये उपलब्ध आहे. पुस्तकाची प्रत्येक किंमत 250 रुपये आहे. पुस्तक मागे उपलब्ध होईल सगळ्यांसाठी. यानंतर कोणाला जर काही बोलायचं असेल तर संधी आहे. मी आज सकाळी सहज जाताना रामभाऊ मला म्हणाले तर आहेच ना 4 वाजता. एवढे बोलून थांबले नाही, म्हणाले तू 4 शब्द बोलले पाहिजे. त्यांच्या आग्रहाबद्दल म्हणा किंवा दादाबद्दलच्या प्रेमाबद्दल म्हणा मी ते बोलतो. आत्तापर्यंत बोललेले सगळे माझ्यापेक्षा वयानं मोठे आहेत, मानानं मोठे आहेत, ज्ञानानं तर त्याहून मोठे आहेत. मी यांच्यातला सगळ्यात छोटा बोलायला उभा राहील. याचं कारण म्हणजे त्यांना सुद्धावत असलेला प्रश्न की हे कोण वाचायचं. तर मी काय व्यवसायानं म्हणा किंवा एक गरज म्हणून म्हणा सध्या वाचतं. माझ्यासमोर रोज जेन झी असते, ती वाचत नाही असं समजू नका. जेनला ती वाचते, फक्त काय पटेल ते आणि रुचेल ते. कुठलाही तरुण आहे ना सध्या त्याला पटेल तेच वाचतं. पोलीस त्याला तुम्ही सांगितलं ना मोदी हे करतो ते सगळंच चांगलं आहे, तो म्हणतो नाही मी नाही वाचणार, पण ह्या मोदीच्या या गोष्टी येतल्या खऱ्या आहे असं सांगितलं तर तो वाचायला बघेल. ठीक आहे, तुम्ही तेच लिहिलंय. खरं तर तुम्ही लिहिलंय हे इथल्या माणसाला म्हणजे इथल्या शेती न करणाऱ्याला, इथल्या शेती करणाऱ्याला परत एकदा विचार करायला लागणारच आहे. ऑलमोस्ट सगळे लेख मी वाचले, पण मला बोलता येत नाही आणि लिहिता जाऊन येत नाही. त्यामुळे मी त्यांना अगदी छोट्या ह्याच्यात नेहमी रिप्लाय करायचो, नाही छान आणि फॉरवर्ड करण्यासारखा असा. तर नुसते आता त्याच्यात एक ओळ वाढवतो, लेख छान होतेच, पुस्तकही वाचनीय आहे. जयंत दादांबद्दल बोलू नका असं त्यांनी सुरुवातीला सांगितल्याबद्दल त्याचा मी आदर राखतो. पण तरी न राहता म्हणून एक गोष्ट त्यांच्याबद्दल सांगतो की आपण सगळ्यांनी खरंच त्यांच्याकडनं घेण्यातला गुण जो आहे ते म्हणजे सातत्य. आपण म्हणजे त्याच्यात मी मला तर जास्त म्हणतो की आपल्याकडे असणारा एक गुण म्हणजे आपण आरंभशूर असतो. आपल्या हातून भरपूर संकल्प होतात पण ते तडीच जात नाही. जयंतदादांनी ती गोष्ट म्हणजे मी आता संघाचा सचिव आहे त्यांनी त्याच्यामुळे असेल कदाचित, पण ते 19 वर्ष सलग ब्राह्मण सेवा संघाचे सचिव होते. आणि हे खरंच सोपं काम नाही. हे काय आता सांगतात की ब्राह्मणांसारख्या संघटनेचं सचिवपद 19 वर्ष सांभाळणं हे खरंच सोपं नाही. आणि ते सगळे स्वयंभू देवस्थान असतात. त्यामुळे अशांच्या संघटनेचं त्यांनी 19 वर्ष सातत्याने नेतृत्व केलेलं आहे. त्यामुळे त्यांना ही बहुतेक तिथून आलेलं कुठलंही संकल्प
कधीच नेण्याचे गुण असेल कदाचित, पण हा गुण त्यांच्याकडे आहे. आणि दुसरा ह्या पुस्तकात त्याच्या लेखातून जाणवणारा गुण म्हणजे ते टची असतं. आता त्यांच्या भाषेत सांगायचं तर आत्मपरीक्षण करायला लावणार असतं त्याची. आता त्यांना आत्मपरीक्षण म्हणजे हा शब्द सुद्धा कदाचित आपल्याला पिढी लिहिता येईल की नाही, पण ते टची असतं त्याच भाषेत मी सांगतो. आणि म्हणून तुम्ही काही काळजी करू नका, हे पुस्तक सगळे लोक नक्की वाचतील. आणि अशीच असंख्य पुस्तकं वेगवेगळ्या विषयावर आपण त्यांना ऐकलंय बऱ्याच वेळा, त्यांची स्वतःची मतं असतात आणि ती आता सगळं जण म्हणाले तसं की खरं ते माझं हे काय म्हणून आपण त्याला प्रखरपणे मांडणं हल्ली कमी झालं. आणि त्यात फडके या नावाला सध्या जरा जास्तच कठीण असतं. म्हणजे मी सध्या या फेसबुकवरती एक ऑर्गॅनिक नावाचं ते तुम्ही कदाचित बघितलंच नाही पुस्तक, जोशी. त्यांना या जोशी नावामुळे ते खूप टोचतंय. त्यांनी बोललेला प्रत्येक शब्द खराही ठरतो. शेतीची प्रत्येक त्यांनी सांगितलेली गोष्ट निव्वळ 100% खरी आहे. तशी ही तुम्ही मांडलेली आहे ती कदाचित बाजू सोडली तरी आपल्या सगळ्या गोष्टी अनुकरणीयच आहेत. एवढं बोलतो. मला पुढच्या पुस्तकांसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर बोलण्याबद्दल संधी आहे. जयंत फडके यांच्या आजच्या या पुस्तक प्रशासनाला या ठिकाणी व्यासपीठावर असलेले सर्वच मान्यवर व्यक्ती, मला नाव माहिती नाही आहे, मी कविवर्य प्रमोद जोशी यांच्यासोबत देवघर बसून आलेला आहे. त्यामुळे या सर्व मान्यवरांना मी आज गुरुपौर्णिमेचा मानाचा मुद्रा करतो आणि उपस्थितांना आहे. मला जयंत फडक्यांबद्दल जर सांगायचं झालं तर शेतीतील शेतकरी, प्रगतशील शेतकरी कसा असावा याचं एक ज्वलंत उदाहरण आहे. ते प्रमोद जोशींसोबत मी रत्नागिरीला अनेक कार्यक्रमाला किंवा कोकण कार्यक्रमाला जात असताना ती गेली 3 वर्षापूर्वी जयंत फडके यांची ओळख झाली. आणि मी एक देवगड तालुक्यातील छोटासा, आपला मोठा नाही छोटासा आंबा बागायतदार आहे. आणि शेती हा विषय माझा आत्मीय येते ना, म्हणजे माझ्या हृदयात असलेला असा शेती हा विषय आहे. आणि शेतीसाठी मलाही खूप आवड आहे. कारण त्या शेती म्हटल्याच्या नंतर आता कोण एवढं हे करत नाही, कारण शेतकरी असल्यामुळे मला मुली पण देत नव्हतं. मला मग BSc ॲग्रिकल्चर झालेलं, माझं लग्न 2000 जोशींनी 2010 साली जमवलं गेलं. तर शेतीविषयी जर सांगायचं गेलं तर आज जे लेख जे या मला वाटतं सकाळच्या आवृत्तीत म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत, अतिशय त्यांनी चांगल्या सुसज्ज पद्धतीने दर्जेदार वाक्य वापरून शेतीतील शेतकरी कशा पद्धतीने प्रगतशील शेतकरी व्हावा, आत्मनिर्भर कशा पद्धतीने बनावा, हा बोल बळीराजाच्या या लेखातून जयंत फडके यांचे प्रगट झालेले आहेत. आणि त्यांचे शब्द आणि त्यांचे जी वाक्य रचना होती आणि शेतीबद्दल जी आत्मीयता होती, या ते लेख वाचून माझी नक्कीच आणखी वाढलेली आहे. पुस्तक प्रकाशनाला येते वेळी खरोखर मला आनंद होतो. यापूर्वी मी पुस्तक प्रकाशनाला जोशींसोबत मला वाटतं नारायण आरके मराठे यांच्या पुस्तक प्रकाशन याच मंदिरामध्ये याच हॉलवरती या ठिकाणी 2 वर्षापूर्वी मला वाटतं आलो होतो. पुस्तक प्रकाशन मध्ये ते पुस्तक पण मी सहज मंदिरात त्यांच्या घरी गेलो तर सहज असं बघितलं. पुस्तक प्रकाशन होण्यापूर्वी पाहणं हे तसं चूक होती, तरी पण पुस्तकाची आवड असल्यामुळे ते मी वाचलं. आणि खरोखरच ते पुस्तक 200 काय तर 400 रुपये जरी असले तरी विकत घ्यावं. परिस्थिती नसली तरी घ्या, कारण त्या पुस्तक वाचणारे मस्तक नक्कीच आपलं सशक्त होईल. आणि या पुस्तक वाचलेलं झालेलं आपलं सशक्त मस्तक हे शेतकरी वर्गातलं पुन्हा समोरही डोकं टेकणारं ते अशक्त बनणार आहे आणि पुन्हा समोर डोकं टेकावं लागणार नाही. हे सशक्त मस्तक करणारं हे जयंत फडक्यांचं हे पुस्तक आहे. ते सर्वांनी वाचावं असं मलाही वाटतं. आणि ज्या ठिकाणी जास्त काय मला सहज असं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचं जयंत फडक्यांचे आभार मानतो. धन्यवाद. यानंतर आपले प्रमुख पाहुणे आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री विनोदजी प्रभू. आज सगळ्यांसमोर या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आणि ई-बुकचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला असं जाहीर करतो. स्वामी स्वरूपानंदांच्या
या पवित्र पावनभूमीत आणि स्वरूपानंद स्वामींचं नाव रामचंद्र आहे आणि आपण श्रीरामाच्या मंदिरात आपण आमचे मित्र जयंत फडके, जयंत म्हटले मी उपस्थित आहोत आणि या उपस्थित कार्यक्रमाला व्यासपीठावर सकाळचे आवृत्ती प्रमुख शिरीष सर दामले, सत्वश्री प्रकाशन व कोकण मीडियाचे सर्व प्रमोदजी कोणकर, तसंच मी लहानपणापासून आमचे भूलतज्ञ डॉक्टर म्हणून कमी ओळखतो, पण शेतकरी म्हणून डॉक्टर कसे झाले हा मला प्रश्न होता त्यावेळेला. ते आमचे फडके डॉक्टर आणि नंतर माझी ओळख झाली रानडे डॉक्टरांची. ते बरेच वेळेला बागेत असायचे, पण तुम्ही नाटक कधी करता असा एक मला प्रश्न होता. तर आमचे रानडे डॉक्टर, त्याचप्रमाणे कोकणच्या कायापालट व्हायला नव्हे पण वानर आणि माकडांना कंटाळून जो शेतकरी सध्या दुर्मुखलेला दिसतो आपण, त्याच्यासाठी कळकळीने आमरण उपोषण करणारे आमचे मुलाखतकार अविनाशजी काळे साहेब. त्याचप्रमाणे नुसती व्यासपीठावरची नावं घेऊन चालणार नाही, कारण मी जरी पक्ष सोडला असला तरी मी 8 वर्षापूर्वी होतो राजकारणात, त्याच्यामुळे सगळ्यांची नावं घ्यायची सवय. जिजामाता पुरस्कार प्राप्त आमच्या शैलजा बेरे मॅडम, आमच्या आत्मांतर्गत कार्यक्रम जे होतात सर्व त्यांच्या पाटील मॅडम, आमचे कृषी विभागाचे सर्व साहेब, मासाळ साहेब, आणखी हे आता आडनाव विसरलो मी, ते एक साहेब आहेत. त्याच्यानंतर आमचे नर्सरीचे उत्पादक करणारे आणि फळ प्रक्रिया उद्योजक अमर देसाई साहेब, त्याच्यानंतर मोहन दामले साहेब, लोकमान्य नर्सरी, काय माझं लक्ष आहे. त्याचप्रमाणे आमचे ऋषितुल्य, जरी ते आम्हाला मित्र म्हणत असले तरी बाळ दाते, आमचे डॉक्टर खेर, असे बरेच मान्यवर समोर बसलेले आहेत. आणि या कार्यक्रमाला मी काय बोलणार असा प्रश्न होता आणि ते मी जे बोलणार ते सगळे बोलून गेले. तर काय बोलायचा प्रश्न आहे, पण तरी सुद्धा मी आता 2 शब्द जे बोलतो ते गप्पा मारल्यासारखे बोलतो. मी काय तुम्हाला शिकवण्या एवढा, उपदेश करण्या एवढा कुठल्याही प्रकारचा मोठा मनुष्य नाही. मी जयंत फडकेचा मित्र या नात्यात मी 2 शब्द बोलतोय, तेवढे ऐकून घ्याल अशी अपेक्षा करतो. सध्या गुगल बाबा आल्यापासून वाड्यात गुरु राहिलं नाही आणि प्रत्येक माणसाला जी गुरुची आवश्यकता असते ती पण राहिली नाही. जो तो शाळा समजायला लागला, ज्याला त्याला सगळं येतं, त्याच्यामुळे शिकवण्याचा प्रश्न नाही. आणि आपल्याला आताचा जो हे साहेब म्हणाले की जेनजीचा जमाना आहे, त्याच्यामुळे सगळ्यांना आता ब्लिंकिट किंवा अशा प्रकारचे झोमॅटो सगळं 10 मिनिटात पाहिजे, इन्स्टंट पाहिजे. माझं म्हणणं असं की फडके साहेब हे MA राज्यशास्त्र झालेले. माझं शिक्षण अतिशय कमी आहे. 11वी नापास झाल्यानंतर तेव्हापासून ठरवलं की पुस्तक वाचायचं नाही, कारण पुस्तक वाचायला घेतलं की झोप येते. पण या साहेबांनी मला म्हणाले तुमच्या हस्ते प्रकाशन करायचं म्हणून मला सगळं पुस्तक वाचायला लागलं. अशी परिस्थिती आज माझ्यावर या साहेबांनी आणलेली, जरी मित्र असलं तरी आता तुम्ही साहेब म्हणतो. आणि त्याच्यात आता सगळे तरी इतके प्रश्न मांडलेले आहेत आणि नुसते प्रश्न मांडलेले त्यांनी मार्ग आणि त्याचे उपाय, तर हे सांगणारं असं पुस्तक मला वाटतं फार क्वचित मी चाललेलं असेल, त्यामुळे वाचलेलं नाही. तर मी जो काय बोलतोय तो अनुभवाने बोलतोय.
त्याच्यामध्ये जे काय भरपूर मी लिहून आणलंय की जातीचा मातीचा शेतकरी असं जयंत फडकेंनी लिहिलेलं आहे, लावलेलं आहे. त्याच्यामध्ये बळीराजाचे बोल, प्रश्न संघर्ष मार्ग ही लेखमाला सर दामले यांनी प्रकाशित केली आणि त्याचं आज आता पुस्तक प्रकाशन झालंय. त्याचप्रमाणे आपण जे राहतो कोकणामध्ये, हा सगळा दराखोऱ्यांचा भाग आहे, त्या वेगळं सांगायला नको. आपली प्रत्येकाची मानसिकता अशी झालेली आहे की पु ल देशपांडे सांगतात तसं की एखाद्याने उद्योग करायचा झाला तर त्याचं कर्ज कधी भेटणार नाही अशी परिस्थिती, आपल्याला तशी वेळ येऊ नये असं प्रत्येकाला वाटतं आणि जो तो दुसऱ्याला कुत्सित बुद्धीने बोलत असतो. पण तसं या जयंत फडकेंनी कुठेही काही या पुस्तकामध्ये लिहिलेलं नाही. या सर्व आपण जे कष्ट करतो त्याच्यामध्ये जे भरपूर संयम बाळगणारी माणसं ही सगळी आपण आहोत. आज कुठचंही झाड लावलं किंवा अगदी भातशेती लावली तरी वानर माकडं आहेत, त्यांनी सांगितलेले. कुठचे फळबाग किंवा फळझाड लावलं, बागायत लावली तरी त्रास आहे. पण या सर्वांवर मात करून त्यांनी जे विषय लिहिलेले आहे तर त्या निसर्गाची वेगवेगळी चक्र आहे, तर ती त्यांनी पुस्तक रूपात मांडलेली आहे की शेतकरी जो व्हायला मागतोय किंवा होऊ घातलेला आहे किंवा ज्याला व्हायची इच्छा आहे त्या माणसाने शेती करायची म्हणजे काय करायचं, तर पहिला संयम बाळगायचा. त्याच्यानंतर त्याला मातीचा पोत कसा वाढला पाहिजे, त्याच्यामध्ये बायोमास म्हणजे काय, त्याच्यात कार्बन कंटेंट म्हणजे काय, त्याच्यामध्ये गांडूळ कशी वाढली पाहिजे, काय असल्यानंतर बायोमास किती झाला तर गांडूळ वाढतील, त्याच्यामध्ये रासायनिक शेतीचा जो अतिवापर झालेला आहे तो कमी कसा करावा आणि फवारणी म्हणा, औषधं म्हणा किंवा आपले रासायनिक खतं ही कमीत कमी वापरून योग्य संतुलन किंवा त्या संतुलित आहार त्या झाडाला कसा देता येईल हे त्यांनी सांगण्याचं त्या पुस्तकात लिखाण केलेलं आहे. त्याप्रमाणे तांबड्या मातीतील शेतकऱ्याला नव्हे तर जो शेतकरी नाही पण त्याला शेती करायची इच्छा आहे त्याला हे पुस्तक मार्गदर्शन करेल. जयंत शेट्टी कुठचाही विषय सोडलेला नाही, पण त्याच्यात राजकारण असो, समाजकारण असो, या सगळ्या आपल्या विषयामध्ये मत्स्य शेती असो, मधुमक्षिका पालन असो, समुद्र शैवाल म्हणजे त्याला स्पिरुलिनाच्या आजकाल गोळ्या, एक सांगलीचा मनुष्य स्पिरुलिनच्या गोळ्या विकून आज मोठा झालेला. त्याच्यामध्ये सगळे आपली जी फळबाग आहे, फळबागेमध्ये आंबा काजू सारखे असताना रातांब्याची झाडं आहेत, रातांब्यापासून जे आता वेलकम ड्रिंक म्हणतात आपलं कोकम सरबत इथपासून तर आपला गावठी मध कसा मिळेल. आता सध्या पाचल जवळ एक मला वाटतं एक मधाचं गाव म्हणून मला वाटतं रवींद्र प्रभुदेसांनी घोषित केलेलं आहे. तर असे काय काय मी थोडेसे माझ्याकडनं अनामदारांना किंवा मुद्दामून एक उल्लेख येते की तुम्हाला या सगळ्या कार्याला जयंत फडकेंच्या गती यावी आणि आपल्याला पण वाटावं की आपण पण काहीतरी केलं पाहिजे. तर असे सगळे त्यांनी या केलेलं आहे. त्याच्यामध्ये तृणधान्य, कडधान्य, कंदपिके, रानभाज्या, गवती चारा पिके, पशुधन, भाजीपाला, वनसंवर्धन, मसाला पिके, ॲग्रो टुरिझम, त्याच्यानंतर कृषी विद्यापीठे आणि संशोधन. या संशोधनाचा विषय आहे पण आम्ही पण जे काय संशोधन झालेले कृषी विद्यापीठाचं त्याच्यावरच आम्ही व्यवसाय करतोय, त्याच्यामुळे मी कोणतेही शब्द असे गैर बोलणार नाही. दुसरी अशी गोष्ट आहे की कुठलाही माणूस, कुठलाही शेतकरी, कुठल्याही समाजातला घटक दुखावे किंवा दुरावे किंवा शेतीपासून दूर जाईल असं न करता तो शेतीमध्ये शेती करण्याला प्रवृत्त कसा होईल हे त्यांनी या पुस्तकात लिहिलेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांच्याकडे स्वतःकडे पण असे ते म्हणाले बोलू नका माझ्याबद्दल, पण आता बोलायला लागतंय मला की ते
उत्तम वक्ते आहेतच, शेतकरी आहेत, गांडूळ खत उत्पादन करतात, मला वाटतं दुकान पण त्यांचं होतं, ते पोलीस पाटील पण आहेत आणि सगळ्यात चांगली मला भावलेली त्यांचा जो गुण आहे, यांच्या घरामध्ये एकत्र कुटुंब आहे. एकत्र कुटुंबाबरोबरच यांच्याकडे जे आम्ही ज्याला सहकारी म्हणतो, आमचे कामगारांना आम्ही सहकारी म्हणतो, पण हे टीमवर्क आहे. त्या सगळ्यांचं त्यांना अगदी बायको असेल, भाऊ असेल, भाऊजाई असेल, आई वडील असतील, काका आहेत, त्याच्यानंतर आमचे सगळे कामगार लोक आहेत, हे यांच्याकडे न सांगता आपापलं काम पद्धतशीरपणे करत असतात आणि त्याच्यात बोलण्याची किंवा अडचण कुठलाही येत नाही. हे मला त्यांची खरोखर हा गुण मोठा त्यांच्या घेण्यासारखा आहे. त्याचप्रमाणे त्यांच्याकडे त्यांच्या मिसेस त्यांचा पण याच्यात उल्लेख करायला लागेल. तुकडं मी अतिशय भयंकर छान बनवतो, कारण की लहानपणी खाल्लेलं, त्याच्यानंतर ते खाल्ले ते आता यांच्याकडचे खाल्ले. आणि त्यांचा एक दुसरा त्याने नवीन एक उत्पन्न केलेला, म्हणजे तो आपलाच आहे, म्हणजे काजूच्या बोंडाचा खजूर त्यांनी केलं. ते नाव त्याला वेगळं म्हणतात, पण तो मी खाल्ल्यानंतर जवळजवळ 4-5 जणांना त्यांच्याकडे विकत घेऊन फुकट वाटायचे आणि कोणालाही सांगता आले नाही की हा काजूच्या बोंडाचा खजूर आहे. असे हे सातत्यपूर्ण चांगले उद्योग करतात आणि त्याच्यापासून त्यांचा अतिशय उत्तम विकास हो, ही माझी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना आहे. त्याचप्रमाणे लग्न संस्था आणि मुंबई हा मला त्याच्यात म्हणजे हा असं काय त्यांनी लिहिलं नाही, हा मला प्रश्न आहे. कारण याच्यावर न बोललेलं असं लोक म्हणतात की याच्यावर तुम्ही बोलवून घ्या, पण पूर्वीच्या काळात मनी ऑर्डरवर आपण चालायचो, असं एक कमीपणा वाटायचं. पण माझं म्हणणं की त्यांनी जो विषय मांडलेला आहे आणि तो इतका चांगला मांडलेला आहे की त्याच्यामुळे आता मला वाटत नाही कोण मनी ऑर्डर पाठवत असेल, एक मन खुशी कोण देत असले तर. पण आता आपले बरेचसे भाग कोकणातले हे आता स्वयंपूर्ण होणार आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी आणखीन एक भाग त्याच्यात उचलून झालेला आहे, तो म्हणजे बचत गट. इतका बारकाईने त्यांनी अभ्यास केलेला आहे ना या कोकणाच्या शेतीबरोबर शेती संलग्न जे विषय आहेत ते, तर मला खरोखर त्याला नमस्कार करायचा आहे. आणि आंब्याविषयी काय बोलायचं, आपला आवडता विषय आंबा. तर मला वाटतं पूर्वजन्म जर कोणाला जर असं वाटत असेल की पूर्वजन्म कोणाचा विश्वास असेल तर हा मनुष्य पूर्वी आंबा होता असं मला वाटतं. कारण यांनी इतकं आंब्याविषयी सखोल लिहिलेलं आहे ना की त्याला खतं कुठची घालावी, त्याचं कार्बन कंटेंट किती पाहिजे, त्याला बुरशीनाशक कुठचं देऊ नये, कुठचं द्यावं, त्याच्यानंतर त्याचं हार्ड प्रोनिंग म्हणजे छाटणी, सॉफ्ट प्रोनिंग कमी छाटणी कशी करावी, त्याच्यानंतर त्या काढणी पश्चात आंबा तयार झाल्यानंतर काढणी पश्चात विक्री व्यवस्था कशी पाहिजे, इतकं बारकाईने लिहिलेलं आहे की मला वाटतं पूर्वीचा आंब्याचा जन्म असला पाहिजे. त्याच्यानंतर बांबू प्रक्रिया उद्योग, फणस प्रक्रिया उद्योग. आजच सकाळी थोडं विषयांतर होईल. मी ज्या संस्थेत काम करतो, संचालक म्हणून मला निवडून झाली, ते आमचे ग्लोबल कोकणचे कोकण भूमी पर्यटन संस्था, त्याच्यातले आमचे सचिव आहेत डॉक्टर मीना लोक. एक काटकर नावाच्या महिला उद्योजक आहेत, त्या पहिल्या शिक्षिका होत्या. त्यांनी त्यांच्याकडे जे वेगवेगळे विषय होतात की रानभाज्या विषय तुम्ही दिलेला आहे, रानभाज्यांविषयी त्यांनी जो एक हे ठेवला होता, एक दिवसाचा उपक्रम, त्याच्यामध्ये टाकळा या विषयावर त्या मॅडमनी शिकून घेतलेली. आणि आता तुम्हाला कमाल वाटेल, म्हणजे मलाही वाटली की टाकळ्याचा सामोसा वर्षाचे 365 दिवस चिपळून इथे मिळते. तुम्हाला कुठेही तुम्हाला वाटणार नाही की टाकळ्याचा सामोसा कसा होऊ शकतो. आधी आपण नाकाम रडतो. दुसरा एक असा माणूस आहे की इकडे शेर्लिन मोठा नावाचं एक हॉटेल, विवेक पाटील म्हणून तिथे मालक, त्यांच्याकडे मी कुठच्या तरी कार्यक्रमाला गेलो होतो. कटहल बिर्याणी म्हणजे फणसाची बिर्याणी, शुद्ध शाकाहारी. आज ही कटहल बिर्याणी कामठ्यामधला एक मुलगा आहे, त्याला उद्योग नव्हता, त्या माणसाने शिकून घेतलं. हे सगळे कार्यक्रम तिकडे अमोल लोक आणि मंडळी करत असतात.
ड्रायव्हिंगचे मालक, आणि तो वर्षाचे 365 दिवस कटल बिर्याणी मिळते. तुम्ही अगोदर ऑर्डर द्यायची, जशी आता मोदक मिळतात तसं मला की तशी कटल बिर्याणी मिळते. तर माझं म्हणणं फार आता जास्त मी बोलत नाही, मी घेऊन आणलेलं आहे भरपूर, पण आता गंमत म्हणजे यांचे काही शब्द मला आवडले. थोबाड पुस्तक म्हणजे फेसबुक आणि AC मधले कॅल्क्युलेटर पंडित असे, म्हणजे कोणाला राग येता का म्हणे, चिमटे काढायचे, अजिबात त्याला वाईट वाटतं का म्हणे, सतरंजा उचलून वडापाव समाधान अनुभव आहे. अशी गडीपत्ता नाही. त्याच्यानंतर अब दिल नाही लागता, मुर्ख्यांची भाषा, ठेकेदार कल्याण योजना. हे आता मी तुम्हाला नुसते सुचवते, तुम्हाला याची रंगत यावी म्हणून. तुम्ही पुस्तक नक्की वाचा आणि पहिलं पान घेतलं की शेवटचं पान होईपर्यंत तुम्ही ठेवणार नाही, त्याची पूर्ण गॅरंटी. त्याचप्रमाणे त्यांनी अंजन घातलेले, पण ते सॉफ्ट शब्दात. शिक्षणाने पैसा कमवण्याची अक्कल शिकवली, पण माणसाची नाती जपायला शिकवणारा धडा अभ्यासक्रमात नाही. म्हणजे माझ्या हृदयाला ते भिडलं वाटतं. ह्या सगळ्याचा पुस्तकाचा मुख्य विषय म्हणजे विषमुक्त अन्न आणि शेतकऱ्यांनी येणारे अडचणींवर मात करून पुढे जायचं कसं. त्याचप्रमाणे त्यांनी इथून पुढे मला असं वाटतं, माझ्या मनात मी बोलतोय, हे आता झालं हे पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने, की आपल्या जगातली 40% लोकसंख्या भारत आणि चीन या देशामध्ये जगते आहे आणि उत्तम रीतीने जगते आहे. प्रश्न सगळ्यांनाच आहे, पण जगातली 40% आणि या आपल्या भागामध्ये 3 ऋतू आहेत. त्याच्यामधला भारत देशामधला, महाराष्ट्रामधला, कोकण एरियामध्ये आपण आहोत. तर यदा कदाचित जसं पूर्वजन्म मी बोललो तसा जर पुनर्जन्म झाला, शक्यतो होऊ नये, पण झाला तर माझी अशी इच्छा आहे की मला जयंतासारखा मित्र मिळावा पुढच्या जन्मी. हे मी तुम्हाला ईश्वरचरणी ही प्रार्थना करतो. आणि असेच उत्तम लेखन त्यांच्याकडनं होऊन उत्तम त्यांची पुस्तकं लोकांना वाचता यावी आणि त्याच्यापासून उत्तम लोकांनी शेती म्हणा किंवा त्याच्यामधून प्रगती करता यावी, असं मी या श्रीरामचरणी प्रार्थना करतो. आणि माझे शब्द जे तुम्ही 2 शब्द ऐकून घेतला, जरा जास्त झाले माझे शब्द ऐकून घेतला, त्याच्याबद्दल तुमचे आभार मानतो. तुम्ही सगळे जिज्ञासू रसिक प्रेक्षक आहात आणि साहेबांनी माझी निवड केलेली म्हणून त्यांचे पण आभार मानतो आणि 2 शब्द संपवतो. धन्यवाद गौरी साहेब. आता आपण समारोपाकडे येतोय. त्यापूर्वी थोडीशी माहिती देतो की मगाशी उल्लेख केला की ई बुक काही प्रसिद्ध केलं आहे आपण. तर ज्यांना ते डिजिटल स्वरूपात वाचायचं असेल म्हणजे मोबाईलमध्ये, तर इथे स्कॅनर आहे, तर त्याला जर तुम्ही पे केलं तर तुमच्या मोबाईलवर तुम्ही ते पुस्तक वाचू शकाल. यासाठी ते ई बुक काही प्रकाशित केलं आहे. आता आगामी प्रदर्शनाचं तन्वी फडके तर मी त्याला विनंती करतो की त्यांनी आपण सर्वजण जाणतो की शेती हा फक्त काही व्यवसाय नाही आहे, तर आपल्या कोकणातल्या लोकांच्या अन्न सुरक्षेचा आणि संस्कृतीचा आधार आहे. पण आजचा शेतकरी निसर्गाची अनिश्चितता, वाढता उत्पादन खर्च आणि बदलती बाजारपेठ यासारख्या अनेक आव्हानांना तोंड देत आहे. पण तो आपली शेती त्याचबरोबर टिकवून ठेवण्याचा प्रयत्न देखील करत आहे. निसर्गरम्य वर्णनं, निसर्गाची सुंदरता, कोकणाची वर्णनं असतील ही थोडीशी बाजूला सारली तर वास्तव काहीसं वेगळंच आहे. आणि हेच वास्तव समोर आणणारी, योग्य माहिती देणारी आणि नवे विचार, नवे अनुभव देणारी पुस्तकं ही या दृष्टीने खऱ्या अर्थाने मार्गदर्शक ठरतात. आणि अशाच एका पुस्तकाचं प्रकाशन कार्यक्रमाचे आज आपण सर्वजण साक्षीदार आहोत. याचा आनंद आहे. आजचा सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी
लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर आज ज्यांच्यासोबत ते या पुस्तकाचं प्रकाशन झालं ते काकाचे मित्र विनोद काका प्रभू देसाई यांचे देखील मनपूर्वक आभार. ते आपले शेतीविषयक अनुभव आणि सखोल अभ्यास यातून अनेक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतात. तसेच ते एक यशस्वी नर्सरी व्यावसायिकही आहेत. यानंतर मी आभार मानेन सकाळच्या रत्नागिरी आवृत्तीचे प्रमुख श्री शिरीष काका दामले यांचे. त्यांनी सकाळ दैनिकमध्ये प्रत्येक शनिवारी न चुकता या लेखांचे प्रकाशन केले आहे. तसेच व्यासपीठावर उपस्थित काकाचे गुरु आणि सगळ्यात आधी पुस्तक प्रकाशनासाठी त्यांनी पाठिंबा दिला ते डॉक्टर काका फडके आणि डॉक्टर काका रानडे यांचेही आभार मानते. त्यानंतर आपल्या सर्वांना परिचित असे देवगडचे प्रमोद जोशी शिबिर कवी यांनी या कार्यक्रमाची सुंदर अशी कविता अतिशय ओघवत्या शब्दात तयार केली आहे, त्यांचेही आभार मानते. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाची प्रस्तावना करणाऱ्या काकाचे मित्र राजू काका तामणकर यांचेही आभार मानते. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अत्यंत ओघवते आणि प्रभावी शैलीत सूत्रसंचालन करणारे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम झगडणारे अविनाश काका काळे यांचे आभार मानते. त्यानंतर महत्त्वाचे आभार म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे मुखपृष्ठ जे तयार केलं. पुस्तक म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मुखपृष्ठ डोळ्यासमोर येतं. पुस्तकाच्या आतील विषयाचं आजचं चित्र म्हणजे मुखपृष्ठ असेल. तसंच आकर्षक आणि समर्पक असं मुखपृष्ठ ज्यांनी तयार केलं ते मिलिंद काकाचे मित्र रवींद्र वाडेकर पुणे यांचे विशेष आभार मानते. तसेच आजच्या कार्यक्रमातील सुंदर क्षण कॅमेरा टिपणारे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या छायाचित्राचा ठसा उमटवणारे आदित्य भट याचे आभार मानते. कार्यक्रमाच्या तयारीत आणि आयोजनात मोलाचे सहकार्य करणारे आब्बा काका चिपळूणकर आणि कार्यालयीन सहकार्यांचे सर्वांचे मनापासून आभार मानते. आणि शेवटी मी सर्वजण शेतकरी बांधव मित्र परिवार आणि उपस्थित प्रत्येकाचे आभार मानते. आपले प्रेम सहकार्य आशीर्वाद असेच कायम राहोत हीच प्रार्थना करते. आणि आज गुरुपौर्णिमा आहे तर गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने एक सिंधमंगल स्तोत्र म्हणूया आणि आजच्या कार्यक्रमाची सांगता करूया. आजच्या कार्यक्रमानिमित्त अल्पोपहाराची सोय सगळ्यांसाठी केलेली आहे तर सगळ्यांनी उपस्थित राहायचं आहे. Thank you.